श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय कोणते आहेत ते बघूया. म्हणजे महादेवाला कोणती वस्तू अर्पण केल्याने काय आपल्याला प्राप्त होते. तर बघा मंडळी, महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने आपल्याला धनप्राप्ती होत असते. तीळ अर्पण केल्याने आपल्या पापांचा नाश होत असतो. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते. शिवपुराणानुसार जाणून घेऊया महादेवाला कोणत्या रसाने म्हणजे द्रव्याने अभिषेक केल्याने कोणते फळ प्राप्त होते. पहिला, ताप म्हणजे ज्वर. ताप आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि अपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे. दुसरा, तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊन आरोग्य सदृढ होते. शिवपुराणानुसार जाणून घ्या महादेवाला कोणते फूल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते. मंडळी, लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. शमीवृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. जाईजुईचं फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते. धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा आपल्या उद्धार करतो. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. या उपायांनी प्रसन्न होतात महादेव. मंडळी, आता श्रावणात दररोज बेलाच्या पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. लग्न जमण्यास अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. श्रावणात दररोज नंदी म्हणजेच बैलाला हिरवा चारा टाका. श्रावणात गरिबांना अन्नदान करा. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नमः शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभेल. श्रावणात एखादी नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. हा धनप्राप्तीचा उपाय खूप सोपा उपाय आहे आणि सर्वांना जमेल असा उपाय आहे. उत्पन्न वाढण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिव्रत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा. ओम रीम श्रीम ओम नमः शिवाय श्रीम रीम एम. प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या 3 पानांवर क्रमेशः एम रीम श्रीम लिहावे. शेवटचे 108वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते. अपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावेत. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिमा स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा. अशा प्रकारे 11 जलाभिषेक करावेत. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग म्हणजेच तीर्थाचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने अपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय
श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम जुम सह मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे निरोगी रोग निवारणासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आपला आजार बरा होण्यास हमखास मदत होईल. मंडळी, हे जे काही उपाय सांगितले आहेत ते करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा, भाव आणि विश्वास असेल तर हे उपाय नक्कीच फलद्रूप होऊ शकतात. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जरी काही जमलं नाही तरी फक्त रुद्राचा म्हणजे शिवपिंडीवर रुद्र भगवान म्हणजे रुद्र जे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे बघा, दिंडोरी प्रणित या मार्गामध्ये नित्यसेवा हे ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये स्तोत्रमंत्र आहेत आणि त्याच्यामध्ये रुद्र आहे. हे रुद्र जरी आपण नुसतं घेतलं ना तरी आपला खूप मोठी आपली सेवा होते. आणि या रुद्राचं शिवपिंडीवर हे रुद्र घेऊन हे तीर्थ जर आपण घरामध्ये सगळ्यांनी घेतलं आणि थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपडलं तर खूप मोठी सेवा ही भगवान शिवांची आहे. तुम्हाला जरी काही जमलं नाही तरी तुम्हाला रुद्र सेवा ही रोज श्रावण महिन्यामध्ये रोज करावी. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडिओ लावून द्यायचा आणि तुम्ही तिथं बसून ते ऐकायचं आहे आणि शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. अशी साधी सोपी ही भगवान शिवांची पूजा नक्कीच सर्वांनी करावी. या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.